बघा, जीवनामध्ये काय आहे, सुख आणि दुःख. आणि आज लोक प्रत्येक देवस्थान आहेत आणि देवस्थानापाशी कशा करता जातात, सुख मागण्या करतात. बाबा, साधू संत आणि इथंकडे जातात, सुख माग करतात. सुखा लागी जरी तू करसी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुख रूप होसी, जन्म मरणाचे दुःख विसरसी. तर सुख आहे. आणि मग सुख मिळण्याकरता माणूस काय करतो, मी मागच सांगितलं. आज काय झाल्या, गरजा वाढल्या. विज्ञान युगामध्ये जीवनाचं सुख, जीवनाच्या सुखसोयी करण्याकरता गरजा वाढल्या. आणि त्या गरजा त्याच्या पुऱ्या करण्याकरता तो काय करतो, धावतो. त्याच्या गरजा पुऱ्या होत नाही आणि मग त्याला सुख मिळत नाही. म्हणून सुख मिळण्याकरता काय करायला पाहिजे, गरजा कमी करायला पाहिजे. म्हणून गीतेत भगवंताने काय केलेलं आहे, दुसरा अध्याय दिलेला आहे. सुख दुःख समे कृत्वा तथा लाभ लाभो पराजया. जर तुला सुख पाहिजे तर काय कर. अर्जुना, ज्या वेळेला अर्जुनाला काय झाला होता, मोह झाला होता. काय, मी लढाई करणार नाही, ही माझी मामा नातलं गुरु यांना मारून मला सुख मिळेल का. मग भगवंतानं काय सांगितलं, तू कोण आहे, क्षत्रिय. तुझं काम काय आहे, लढाई करणं. तू जिंकला तर राज्य बघशील आणि मेला तर कुठं जाशील, स्वर्गाला जाशील. आजही बी मिलिटरीमध्ये जवान आहे. जवान जर मेला मातृभूमी करता, तो कोण होतो, शय्यद होतो. म्हणजे तो अमर होतो आणि स्वर्गाला जातो. आजही भावना चालू आहे. आणि मग तू काय कर, तू लढाई कर. तुझं काम काय आहे, लढाई करणं. मग लढाई केल्यानंतर विजय मिळणं किंवा पराजय मिळणं हे कोणाच्या हातात आहे, माझ्या हातात आहे. म्हणून आपण काय करायला पाहिजे, कर्म. आज काय, कर्म नको आहे. फुकट कसं मिळत. बघा, फुकट मिळण्याची अपेक्षा करतात आणि सुख पाहतात. कसं काय मिळेल सुख. म्हणून कर्म करा. हिरोबाई अंबानी काय सांगतो, कष्ट करा, व्यवसाय करा, अनेक उद्योग करा. हिरोबाई अंबानी श्रीमंत कशामुळे झाला, त्याने अनेक व्यवसाय केले. अनेक व्यवसाय केल्यानंतर तो श्रीमंत झाला. आज आपल्याला व्यवसाय नको आहे. आपण एकच व्यवसाय अवलंबून राहतो आणि मग त्याचं पुरं होत नाही आणि तो दुःखी होतो. म्हणून कर्म कर. मग फळ मिळलं, नाही मिळलं. तुझं कर्म फक्त कर्तव्य करीत राहा आणि फलाची अपेक्षा करू नको. जर आपण फलाची अपेक्षा केली तर काय होतो, दुःखी होतो. आणि कर्म केलं, मिळलं, नाही मिळलं. म्हणून तुकाराम महाराजांचा गाथेर काय म्हणते, तुका म्हणे कसं, जसं असेल तसं. मग जीवनात सुख पाहिजे असेल तर काय पाहिजे, अपेक्षा, गरजा कमी करा. गरजा जोपर्यंत कमी होती नाही तोवर त्यामुळे तुम्हाला सुख मिळत नाही. आणि आपल्याला फुकट पाहिजे, कष्ट करा. कष्ट केल्याशिवाय मिळत नाही. केलेलं फुकट जात नाही. कर्म करीत जा, हा पहिला उद्देश आहे गीतेचा. गीतेचा सारच मुळात या श्लोकात आहे. कर्मानुकाधारेषु महाफलेषु कदाचित. आणि आज काय, कर्म नको आहे. फुकट कसं मिळत. आणि फुकट हरी बाजावं देत नाही. हरीनं काय केला, गाय वाळल्या, पत्रवळ्या उचलल्या, अर्जुनाचे घोडे धुतले, रथ दापला. म्हणून कर्म कर, पण कसं कर, निरपेक्ष कर. फळाची अपेक्षा ठेवू नको. माणसाला दुःख काय वाटतं, फळ नाही मिळलं दुःख येतं. कर्म केलं, जीवनात सुख दुःख समे कृत्वा आलं तर लाभ पराजय. सुख आलं ना, येऊ दे. दुःखाला काय सांगितलं भगवंताना, प्रसादे सर्व दुःखाना हानी रसोप जाय रे. प्रसाद, दुःख आलं ना, आपण दुःख आलं का रडत बसतो. दुःख हे कोणाचे, भगवंताचं. दुःखही कायम नाही आणि सुखही कायम नाही. म्हणून जीवनामध्ये दुःख आलं तर घाबरू नका, सुख आलं तर माजू नका. आज आपल्याला जर काय मिळलं तर आपण माजतो, नाही मिळलं तर रडत बसतो. माणसापाशी दोनच गोष्टी,
मिळलं माजायचं आणि नाही मिळलं सगळे लोक रडत बसतात. या दोनच गोष्टी आज जगामध्ये. म्हणून आपल्या सुखदुःखाचं कारण गीता वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा आणि तुकारामाचा गाथा वाचा. तुम्हाला सुख कशात त्यात मिळेल. म्हणून हा जर पटला असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय. सम्या तुला